चला आज फ्रेंच फ्राईज बनवूया। त्यासाठी मी इथे 4 बटाटे साल काढून घेतलेले आहेत, त्याला उभे कट करून घ्यायचे। इथे मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, कट केलेले बटाटे घालायचे व 5 मिनिट शिजवून घ्यायचं। हलकासा रंग बदलायला लागला की याला बाजूला काढून घ्यायचं व कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्यायचे व याला छान असं कोरडं करून घ्यायचं। इथे पाहू शकता बटाटे छान असे कोरडे झालेले आहेत। त्यावर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं व मिक्स करून घ्यायचं। बटाट्यांना सर्व बाजूने कॉर्नफ्लॉवर छान असं लावून घ्यायचं। इथे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हे बटाटे सोडायचे व छान असं तळून घ्यायचं। एकदा तळून झाल्यानंतर परत याला 1 ते 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचं, ज्यामुळे ते छान असे क्रिस्पी होतात। दुसऱ्यांदा तळल्यामुळे याला छान असा कलरही येतो व जास्त काळ हे क्रिस्पी राहतात, त्यामुळे याला 2 वेळा फ्राय करून घ्यायचं। इथे आपले पोटॅटो फ्राईज म्हणजेच फ्रेंच फ्राईज बनवून तयार झालेले आहेत। अगदी छान कुरकुरीत असे झालेले आहेत। चला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा।